सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. पाठीचा कणा सरळ. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. आपण श्वास घेत आहोत. सोडत आहोत. श्वास घेतोय. सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी एका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन. पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ज्यांना सर्दीचा त्रास आहे, सायनसचा त्रास आहे, डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करणं टाळावं. बाकीच्यांनी डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. उजवा हात गुडघ्यावर आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. उजवीने सहज श्वास भरून घ्यायचा आणि तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. अशा प्रकारे 10 आवर्तन आपली आपण करून घेऊया. हे करताना चेहरा शांत असेल. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सहज श्वास भरून घ्यायचा. पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि या कृतीला सुरू. 10 आवर्तन झाली की डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने हीच कृती. ऍक्टिव्ह एक्झलेशन. पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन आपली आपण करून घेऊया. कृती झाली की उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल. मोकळ्या झालेल्या आपल्या दोन्हीही नासिका याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. मनोमन
आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. आणि गुरुब्रह्मा ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त हस्त. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया नेक रोटेशन पासून. साधी मांडी घालायची किंवा पद्मासन अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या वर. मान मध्यभागी. नजर समोर. सुरुवात करणार आहोत आपण नेक रोटेशन पासून. हळूहळू थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती. श्वास घेत घेत मान आपण उजवीकडे नेणार आहोत. श्वास सोडत सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड आपला आपण श्वासाकडे लक्ष देऊन. उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. हलकीशी मान टिल्ट करूया. आता श्वास घेत मान आपल्याला थोडीशी उजव्या बाजूला साईडवर बेंड करायची आहे. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. श्वास सोडत सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. समोर बघून ही कृती करायची आहे. नकळत आपण वर किंवा खाली बघतो तर समोर बघायचंय आणि हलकीशी मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची आणि एकदा डाव्या बाजूला. हे करताना खांदे मात्र वर उचलू नका. छान. सेंटर. श्वास घेत मान वर. श्वास सोडत हळूहळू हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पाठकड्याची दुखणे असतील त्यांनी पुढे झुकणं टाळावं. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. करूया फुल नेक रोटेशन 2 वेळेला. मान उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी. 2 वेळेला अगदी सावकाश यथाशक्ती कृती करा. शक्य असेल तर डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. 2 वेळेला विरुद्ध बाजूने. डोळे मिटल्यावर आपल्याला आपण त्या कृतीशी एकरूप होतो. मध्यभागी येऊन थांबायचं. 2 वेळा झालं की मान सरळ करायची. डोळे मिटलेले तसेच आहेत. सावकाश थांबायचे. प्रत्येक बाजूने 2 वेळा झाले की थांबा आणि दोन्ही पाय समोर घेऊन विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पाठकडा सरळ. अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे. जमिनीकडे. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. 3 ते 4 वेळेला ही कृती. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे अगदी सावकाश करा. 3 वेळेला उजवीकडून डावीकडे पूर्ण अँकल जॉईंट्स मधून पावलाचं रोटेशन आणि डावीकडून उजवीकडे. हे करताना आपल्याला गुडघे मांड्या कुठेही वर न उचलता फक्त हालचाल
आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये होईल. बरोबर. 3-3 वेळेला प्रत्येक बाजूने झालं की मग थांबा. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा आपल्याला पाय नकळत आपले पाय सुद्धा दुखतात, पोटऱ्या दुखतात, टाचा दुखतात, तर त्याच्यासाठी आज आपण एक छोटीशी कृती करणार आहोत. आपले दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे, पाठ करा सरळ. आणि आता आपल्याला श्वास घेत आपले पाय किंवा आपले गुडघे जमिनीकडे बघा असे प्रेस करायचे आणि मग श्वास सोडत रिलॅक्स करायचे. श्वास घेत आपल्याला गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. पुन्हा श्वास घेत प्रेस करा, गुडघे मांड्या पूर्णपणे जमिनीकडे प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. ठीक आहे. आता दोन्हीही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय, थोडस अंतर दोन्हीही पायांमध्ये. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट वर आणि दोन्ही हात असे जॉईन करून घ्यायचे. हाताच्या मुठी अशा समोरनं जॉईन करा आणि त्याबरोबर आपले जे गुडघे आहेत त्याच्यामध्ये ठेवा. खाली जमिनीवर टच करू नका, फक्त आपल्या गुडघ्यांच्या जवळ ठेवा मध्ये. ठीक आहे. आणि आता आपल्याला पुन्हा थोडीशी हीच कृती करायची आहे, श्वासाकडे लक्ष देऊन. श्वास घेत आपले गुडघे या हाताच्या मुठीवर प्रेस करायचे आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचे. बरोबर. श्वास घेत गुडघे आपले प्रेस करायचे हाताच्या मुठींवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. पुन्हा एकदा श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. आता इथे आपण गुडघ्यांनी प्रेशर आणलं होतं आपल्या हाताच्या मुठीला, बरोबर. आता थोडस आपण हाताने प्रेशर आणलं. आता दोन्हीही पुन्हा पाय जुळवून घ्या. आपले दोन्ही हात आपल्या बघा असे ठेवायचे, बाजूला गुडघ्याच्या बाजूला असे ठेवायचे. दोन्ही पाय जुळवून घ्या, गुडघ्याच्या बाजूला असे ठेवायचे. आणि आता आपल्याला दोन्ही हातांनी गुडघे एकमेकांवर प्रेस करायचे आणि रिलॅक्स करायचे. गुडघे प्रेस करा एकमेकांवर जास्तीत जास्त जवळ हाताच्या आधाराने आणि रिलॅक्स करा. प्रेस करा, रिलॅक्स, प्रेस, रिलॅक्स, प्रेस, रिलॅक्स. प्रेस करायचे, रिलॅक्स करायचे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त प्रेस करा, एकमेकांच्या जवळ गुडघे आणण्याचा प्रयत्न करा आणि रिलॅक्स करा. हे झालं की थांबा. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात मागे घ्यायचे, पाठकाणा सरळ ठेवायचा आहे. आणि आता उजव्या पायाची टाच डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये फिक्स करून घ्यायचे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट इकडे फिक्स करून घ्यायचे. आणि आता एकदा आपल्याला डावीकडे वळायचंय. बघा डावीकडे येताना उजव्या पायाचा अंगठा जमिनीला टच होईल, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि मग उजवीकडे येताना उजव्या पायाची करंगळी जमिनीला टच होईल आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर नाही. अशी डायनॅमिक हालचाल. एकदा उजवीकडे डावीकडे सुरुवात करा. 1 2 3. याच्याने आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात, कमरेचा जो भाग आहे तिथले जे जॉईंट्स आहेत ते मोकळे होतात. 4 5 6 7 8 9 10. थांबायचं. 10 वेळा एका बाजूने झालं की थांबा. आता उजवा पाय खाली घ्या. आता डाव्या पायाची टाच उजव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये फिक्स करून घ्या. आणि आता सुरुवात करा. पुन्हा एकदा तशीच डायनॅमिक हालचाल. एकदा उजवीकडे 1 आणि डावीकडे 2 3 4 5 6 7 8 बरोबर 9 आणि 10. 10 वेळा झाले की थांबा आणि डावा पाय खाली घ्या. दोन्ही पावलं जोडून घ्या
आणि बटरफ्लायची स्थिती घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. बटरफ्लाय सारखं करायचंय. गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. पाठकडा मात्र आपला सरळ असेल. ठीक आहे. आता पुन्हा आपल्याला एक थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे. एकदा उजवा गुडघा उजवी मांडी वर घ्यायची, मग ती खाली, मग डावा गुडघा डावी मांडी वर घ्यायची आणि खाली. एकेका पायाने आपण ही कृती करतोय. ठीक आहे. एकदा उजवा गुडघा मांडीवर, एकदा डावा. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही पाठीची अशी हालचाल करायची नाहीये. पाठकडा आपला सरळ असेल. फक्त आपण आपल्या पायामध्ये जेवढी तुम्हाला सहज हालचाल करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. एकदा उजवा, एकदा डावा. बरं, आता इथे आपल्याला कुठेही बरं, हे करताना आपल्याला कुठेही हलायचं नाहीये, डुलायचं नाहीये. पाठकाण आपला बरोबर सरळ असेल. फक्त हालचाल आपल्या पायामध्ये जाणीवपूर्वक. आता इथे तुमच्या न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन होतं. म्हणजे तुमची मुवमेंट आणि तुम्हाला तुमचा ब्रेन किती साथ देतोय हे करताना इकडे आपलं बरोबर लक्ष लागतं. एकदा एक पाय वर, एक पाय खाली. छान. झालं की थांबायचं. 4 ते 5 वेळा करून झालं आपलं, आपण की थांबा. आणि आता हळूहळू बटरफ्लाय करायला सुरुवात करूया. हळूहळू दोन्ही गुडघे मांड्या वर आणि खाली जमिनीकडे प्रेस करा. वर घ्या, प्रेस करा, वर, प्रेस. आणि मग हळूहळू आपला स्पीड वाढवा. छान. सावकाश हळूहळू पुन्हा कृती थांबवायची. आता पावलं थोडीशी लांब गेली असतील आपल्या शरीरापासून, ते पुन्हा एकदा थोडीशी आपल्या जवळ ओढून घ्यायचे. हा. आणि आता आपण एकदा उजव्या बाजूला टर्न होणार आणि एकदा डाव्या बाजूला. बघा अशा प्रकारे. आता आपल्याला थोडंसं डुलायचंय. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. बरं, आता इथे आपला तोल सांभाळायचा आहे. कुठेही सावकाश कृती करा. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. बरोबर. आता इथे सुद्धा तुमच्या सीटचा जो भाग आहे आपला, तर तिथे परत आपले थाय मसल्स, तिथे सुद्धा एक फरक जाणवतो. तिथे हालचाल चांगली होते. बरोबर. सावकाश मध्ये येऊन थांबा. आता उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला जमिनीला घासत घासत सरळ करायचा आहे आणि पुन्हा फोल्ड करायचा. उजव्या पायाचा अंगठा पकडा, उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करा, फोल्ड करा. पाय सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. बरोबर, छान. अजून एकदा पाय सरळ करा आणि फोल्ड. विरुद्ध बाजूने हीच कृती करूया. आता डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. डावा पाय जमिनीला घासत सरळ करा आणि फोल्ड करा. एक पाय सरळ, फोल्ड. दोन पाय सरळ, फोल्ड. तीन पाय सरळ करूया, फोल्ड करूया. चार आणि एक लास्ट पाय सरळ करायचा आहे, फोल्ड करायचा आहे. पाच. बरोबर. 5 वेळा झाले की थांबा आणि मग दोन्ही पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आता दोन्ही हात आपल्या आडवे ठेवायचे समोर, आपल्या छातीच्या समोर आडवे. आणि आता पुन्हा हाताच्या मुठी वळून घ्यायच्या अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. ठीक आहे. आणि आता फक्त मनगटामधून हाताची मूठ वर खाली करा. मनगटामधून हाताची मूठ वर खाली. आता हे करताना आपल्याला कोपरं मात्र कुठेही हालचाल करायची नाही आहे. कोपरं आपली तशी स्थिर असती. फक्त मनगटामध्ये हालचाल आहे. बरोबर. आता दोन्ही हात सरळ करायचे आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर, 3, 4,
5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. आता हाताच्या मुठी ओपन करा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता दोन्ही हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. 1 हात फोल्ड, सरळ. 2 हात फोल्ड, सरळ. 3 फोल्ड, सरळ. 4 फोल्ड, सरळ. 5. तर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि पुन्हा तीच कृती. हात फोल्ड करूया, सरळ करूया. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात खाली घ्या. आणि पुन्हा हीच कृती 5 वेळेला. हात फोल्ड करूया, सरळ करूया. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा दोन्ही हातांची बोटं खांद्यावर. करूया शोल्डर रोटेशन. कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सुरुवात करा. हळूहळू आपली हाताची कोपरं वर आणि खाली. 1 अगदी सावकाश 3 वेळेला. 2, 3 विरुद्ध बाजूने. पुन्हा कोपरं जॉईंट मागे आणि पुढे. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबा. हात खाली घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. आणि विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. थोडीशी वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आज आपण शिकणार आहोत जानू शिरासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं पश्चिमोत्तानासन. तर दोन्हीही आसनांचे कुणी करू नये. पुन्हा ज्यांना पाठीचे त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी, आणि त्याचबरोबर गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी मात्र हे करणं शक्यतो तरी टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. सध्या जर कुठलीही जर दुखापत नसेल तर प्रयत्न करायला हरकत नाहीये. तर हे कसं करायचं आपण मी आधी दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्रित करूया. तर इथे आपल्याला जानू म्हणजे गुडघा आणि शीर म्हणजे आपलं कपाळ. आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला टच करणं. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. तर सुरुवातीला आपण बघतोय जानू शिरासन. तर इथे तुम्हाला उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला बघा अशा प्रकारे आपण लावून घेतलंय. आणि टाच जी आहे ती आपल्या जास्तीत जास्त शरीराच्या जवळ. त्यानंतर दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे, नजर समोर, पाठकणा सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. आणि मग श्वास सोडत हात पायाला घासत घासत आपल्याला जेवढं लोअर बॅक मधून पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. आपल्या हातांनी आपलं उजवं पाऊल, टाच, पायाचा तळवा किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करायचा. जर आपले हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर हात जेवढे तुम्हाला जमिनीवरती जितके सैल ठेवता येतील तेवढे सैल ठेवायचे. आणि मग शेवटी आपलं कपाळ आपल्या गुडघ्याकडे न्यायचं. तर हे झालं जानू शिरासन. आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला टच करणं. आता इथे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायाचा कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल त्यांचा पाय थोडासा फोल्ड झाला तरीही चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग उलटचाल करताना हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. ठीक आहे. फक्त ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा कुठलीही ट्रीटमेंट चालू असेल त्यांनी मात्र हे पुढे झुकणारी प्रत्येक आसनं शक्यतो तरी टाळायची आहे. ठीक आहे. मग हेच आसन आपण विरुद्ध बाजूने सुद्धा करणार. तर करूया आता सुरुवात. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. याचे फायदे म्हणजे तुमचा पाठकणा फ्लेक्झिबल राहतो आणि पोटाचं आरोग्य सुधारतं. आणि आता डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. उजवा पाय आपला सरळ आहे. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्या. आपली हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल श्वास घेताना. आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत तुम्हाला कमरेतनं जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुका. क्षमतेप्रमाणे पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत नाही गेले ते तर जमिनीकडे सैल सोडा. हा सोडा जमिनीकडे सैल, काही हरकत नाहीये. आणि मग
आपली हनुवटी हळूहळू गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जायला सुरुवात होते. हनुवटी गळ्याकडे गेली. पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी सुद्धा ही कृती करणं यथाशक्ती प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स सोडा. पाठीचा कणा रिलॅक्स. पोटाचे स्नायू शिथिल. ताणल्या गेलेल्या उजव्या पायाचे सगळे स्नायू, सगळे हॅमस्ट्रिंग मसल ताणले गेले, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. ठीक आहे, छान. उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सुरू. जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा थोडा वेळ विश्रांती घ्यायची. मान मध्ये सैल सुरू. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय उजवा पाय फोल्ड करा. डावा पाय सरळ असेल. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर. नजर समोर. पाठ सरळ. एक श्वास भरून घ्या. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत आपल्या पावल्यापर्यंत न्या. यथाशक्ती प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडत. बरोबर. आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्यात न्या. छान. दक्षिणाताई छान झालं. त्यांची प्रॅक्टिस 1 वर्षापासून चालू आहे, त्यामुळे त्यांची आसनं आता छान होतात. आणि इथे पुन्हा यथाशक्ती थांबा. खांदे रिलॅक्स सोडा. सगळे स्नायू रिलॅक्स सोडा. श्वास घेतोय, सोडतोय. आणि उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. उजवा पाय सरळ करूया आणि पुन्हा एकदा विश्रांती. थोडस पायामध्ये जर तुम्हाला ताण आल्यासारखं वाटत असेल तर पावलांमध्ये हालचाल करून घ्या. आता हे आपण एक एक पाय फोल्ड करून केलं, बरोबर. आता दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवून ही कृती करायची, ज्याला पश्चिमोत्तानासन म्हणतात. म्हणजेच पुढे आपण जेव्हा झुकतो तेव्हा ते पश्चिमोत्तानासन होतं आणि जेव्हा आपण मागच्या बॅकवर्ड बेंड घेतो तेव्हा त्याला पूर्वोत्तानासन म्हणतात. ही सगळी ग्रंथांमधली नावं आहेत, फक्त माहितीसाठी सांगते. आता दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. नजर समोर. पाठ करा सरळ. जर तो जात असेल, थोडस अनकम्फर्टेबल वाटत असेल तर थोडस पावलांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले दोन्ही हात पायाला घासत घासत पुन्हा कमरेतनं पुढे सुद्धा आपल्या दोन्ही हातांनी दोन्ही पावलं, टाच किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. थोडस अंतर कमी करा. हा, बरोबर. ठीक आहे. आणि आता आपलं कपाळ जरी गुडघ्याकडे नाही गेलं तरीही चालेल. फक्त आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र ओव्हर ट्राय करू नका. यथाशक्ती प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जातं आणि आपली हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडा. जर हात पावलापर्यंत नसतील पोचत तर हात जमिनीवर ठेवा आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेत सरळ व्हा आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून विश्रांती. सावकाश लंड स्थितीमध्ये यायचं. लंड स्थितीमध्ये विश्रांती. नुकतीच आपण पुढे झुकणारी 2 आसनं केली आता. तर आता इथे आपण थोडीशी बॅकवर्ड बेंड घेणारी आसनं करणार आहोत. त्याआधी आपण थोडंसं ट्विस्टिंग करूया. कटी चक्रासन. दोन्ही पाय जोडले, 2 पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा.
आणि आता आपला उजवा जो हात आहे तो समोरनं डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवरती, सॉरी, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आता ही कृती थोडीशी डायनॅमिक करा. एकदा उजवीकडे, डावीकडे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरं. पूर्णपणे आपल्या कमरेला ट्विस्ट मिळतो. करूया ताडासन, जे आपल्याला महत्वाचं आसन आहे. थोडा वेळ विश्रांती घ्या, श्वासाकडे लक्ष द्या. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास म्हणून घ्या आणि तो श्वास पूर्णपणे सोडा. आता पुढच्या कृती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. करूया ताडासन. तर आज आपण ताडासन करताना हात आपले समोर वर मिळावा, म्हणजे आपण 2 दिवस हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून करतो. तर आज तसं न करता हात आपले बाजूलाच असतील शरीराच्या, नजर समोर ठेवायची आहे. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा, नजर स्थिर ठेवा एका बिंदूकडे, म्हणजे बॅलन्स खूप छान साधला जाईल. तोल जात असेल तर पावलामध्ये थोडं सांग. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. चेहरा शांत आणि मग टाचा वर उचली. संपूर्ण शरीर वर्टिकली म्हणजे उभ्या कक्षेमध्ये ताणलं गेले. जेवढा ताण देता येईल तेवढा ताण द्या. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली घ्या. हात तसेच वर ठेवा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगकडे आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. नजर समोर. आता आपल्याला चवड्याच्या भागावर चालायचं. ज्यांना पायासंबंधी कुठलेही समजा आजार असतील तर ते कमी व्हायला मदत होते. आता टाचा वर उचला आणि आता चालायचं आपल्याला. आपल्या चवड्याच्या भागावर चालायचं. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे, तसंच रिव्हर्स यायचंय मागे. 2 वेळेला ही कृती करा. एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जा आणि तसेच मागे रिव्हर्स या. आणि आता बाजूने चाला. आता थोडस बाजूने पण चालू घ्या. साईड बरोबर. हात तसेच ताणलेले वर ठेवायचे. मुद्दाम आपण हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवूयात, कारण की जेणेकरून तो ताण आपल्याला छान मिळेल. आणि मग पुन्हा मध्यभागी येऊन थांबवा. सावकाश टाचा खाली घ्या. हात तसेच ठेवा. आता आपण चवड्यांवर चाललो होतो बरोबर. आप मसल्स वरती ताण होता, प्रेशर होता. आता आपण थोडस आपल्या टाचेवर चालू. टाचेवर चालायचे. पुन्हा मॅटच्या एका टोकाला या आणि टाचेवर चाला. एका टोकापासून दुसऱ्या टोकावर, एकदा पुढून मागे आणि मग साईड घेऊ. बरोबर. आणि आता एकदा साईडने पण चालून घ्या. आपल्या टाचांवर चालायचं. बरोबर. मध्यभागी येऊन थांब. पावली पूर्णपणे जमिनीकडे रिलॅक्स करा. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवले की सोडून द्या. दोन्ही हात सावकाश साईडने खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासाची. करणार आहोत आपण बॅकवर्ड बेंडिंगचं बद्ध हस्त. तर बद्ध हस्त म्हणजे काय, तर हातांची बोटं जेव्हा आपण एकमेकांमध्ये गुंफवतो तर त्याला बद्ध म्हणतात. म्हणजे एकमेकांमध्ये गुंफवणं किंवा एकमेकांमध्ये अशी लॉक करणं, त्याला बद्ध हस्त म्हणतात. तर ठीक आहे.
तर सुरुवात इथे कसं करायचंय बघा. पुन्हा पाठीची दुखणी, सर्वायकलचा त्रास. पाठदुखीला हे आसन उपयुक्त ठरतं कारण की बॅकवर्ड बेंड असतो. फक्त जर मानेच्या मणक्यामध्ये गॅप असेल किंवा तुम्हाला बेल्ट असेल मानेला, तर मात्र शक्यतो करणं टाळा. आणि लंबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल, कमरेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल, तर तुम्हाला हे आसन करणं टाळायचं. तर याच्याने तुमच्या गळ्यावरती एकदा एका बाजूने ताण, एका बाजूने दाब येतो. त्यामुळे थायरॉइड साठी हे आसन खूप महत्वाचं मानलं जातं. तर हे कसं करायचं बघा, मी ते दाखवते. दोन्ही पाय जोडलेले जे जुने साधक आहेत त्यांना पुन्हा एकदा माहिती आहे पूर्वी. नवीन साधकांनी मात्र बघून घ्या. इथे पाय जोडलेले ठेवायचे किंवा थोडंसं अंतर पावलामध्ये. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवायची. ती पकड मागे ठेवायची. आपल्या बघा सीट पासनं थोडीशी लांब आहे. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हळूहळू आपल्याला कमरेतनं मागे जायचं. बॅकवर्ड बेंड घ्यायचंय. हे करताना कुठेही आपल्याला पोट असं पुढे नाही आणायचंय. ठीक आहे. आपण फक्त कमरेतनं मागे झुकतोय. म्हणजे जो आपला हा जो मणका आहे पाठीचा, त्याच्यातनं आपण हलकासा त्याला प्रेशर देऊन तो असा मागे मागे नेतो. ठीक आहे. बघा दाखवते, मग आपण एकत्रित करू. तुम्हाला जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जायचं. आपले हात जे आहेत ते जमिनीकडे ताणायचे. असं इमॅजिन करायचं की आपल्या हातावर कोणीतरी वजन ठेवलंय आणि ते जमिनीकडे ताणले. आणि मग शेवटी आपला चेहरा सिलिंगला समांतर. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी होईल. हाताची पकड थोडीशी ढिली करायची. खांदे रिलॅक्स करायचे. आणि मग हाताची गुंफण सोडून द्यायची. ठीक आहे. इथे पूर्णपणे आपल्या कमरेला एक छान असा प्रेशर येतो आणि खूप छान वाटतं या आसनामुळे. फक्त लक्षात घ्या कॉन्ट्राइंडिकेशन, ज्यांना सर्वायकल म्हणजे मानेचा आणि कमरेचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. ठीक आहे. सुरुवात करूया. आपण आता बैठक स्थितीमध्ये दोन पुढे झुकणारी आसनं केली, म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट करणारं हे बॅकवर्ड बेंडिंगचं आसन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगकडे आणि आपली हाताची पकड सीट पासून थोडीशी लांब घ्या. आपला आपला पोटाचा जो भाग आहे तो पोट आपण आतमध्ये खेचून घेतोय. हे करताना, आसन करताना कुठेही श्वास रोखून धरू नका. आपला जो नॉर्मल श्वास आहे तो चालूच ठेवायचा आहे. आणि यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट बघू नका जर आसन सोडायचं असेल. आता सुरुवात करूया. हळूहळू आपण पाठीतनं मागे जातोय. तुम्हाला जेवढा बॅकवर्ड बेंड घेता येईल तेवढा घ्या. आणि तुमचे हात जमिनीकडे जेवढे ताणता येईल तेवढे ताणा. छान. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. समोरनं आपल्या पूर्णपणे छातीच्या भागाचं प्रसरण आणि शेवटी आपला चेहरा सिलिंगला समांतर. तोंड बंद ठेवा, डोळे उघडे ठेवा, श्वास सांग. ठीक आहे. बरोबर. सावकाश मान सरळ घ्या. हळूहळू उलटसाल. हाताची पकड ढिली करा. हात आधी सीटच्या जवळ येऊ देत. खांदे रिलॅक्स करा. आणि मग हातांची बोटं सोडून द्या. थोडा वेळ विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण पोटावरती पडून, सॉरी, पाठीवर पडून पवनमुक्तासन, सुलभ पवनमुक्तासन बघणार आहोत. आणि पोटावर पडून सुलभ भुजंगासन बघणार आहोत. तर कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे पुन्हा सर्वायकल आणि पाठीचा त्रास जर असेल, त्यांनी पवनमुक्तासन करताना फक्त डोकं जे आपलं आपण वर घेतो ते घेणं टाळायचं आहे. ते मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे. तर याचे फायदे काय आहेत? पवनमुक्तासन म्हणजे ज्यांना अन्न पचनाचा त्रास आहे किंवा गॅसेसचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयोगी ठरतं. आपले संपूर्ण गॅस या आसनाच्या सरावाने बाहेर पडला जातो. त्याच्या नावातच याचे लाभ आहेत. पवनमुक्तासन. तर आज जी आपण कृती करतोय ती अगदी सोपी करतोय. हळूहळू आपण
ह्याची जी ऍडव्हान्स कृती आहे किंवा जी आदर्श पद्धत आहे ती आपण हळूहळू शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर पोटावर पडून आपण सुलभ भुजंगासन बघणार आहोत. तर जे थायरॉइड साठी उपयुक्त आहे आणि त्याचबरोबर पाठीची ज्यांना दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आसन आहे. हे सर्वायकल साठी सुद्धा खूप लाभदायक आसन आहे सुलभ भुजंगासन. तर बघून घेऊया. अगदीच जर तुम्हाला नावं डिफिकल्ट वाटत असतील तर एका पानावरती लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते नाव बघितल्यावरती की आपण हे आसन कुठलं केलं होतं ते, जेव्हा तुम्ही तुमची उजळणी कराल त्यावेळेला. तर आता बघून घ्या की हे दोन्ही आसनं कशी केली जातात. एका कुशीला वळून सुरुवातीला आपण बघणार आहोत पवन मुक्तासन, सुलभ पवन मुक्तासन. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. आपला जो डावा पाय आहे तो जसा आपण काल फोल्ड केला होता त्याप्रमाणे असाच फोल्ड करायचा डावा पाय. उजवा जो पाय आहे जसा आपण काल 90 डिग्री वर घेतला होता तसाच तो हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचा उजवा पाय आणि मग तो फोल्ड करायचा. इथे आपली दोन आसनं ची प्रॅक्टिस होते म्हणून आपण ही पद्धत घेतली आहे. ठीक आहे. मग उजवा पाय आपला फोल्ड करायचा. आपल्या ह्या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा समोर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून हा विळखा देऊ शकतो. आता ही स्थिती आपली पक्की करायची. तिथे खांदे पोटाचे स्नायू रिलॅक्स सोडायचे. आपलं उजवं जे पाऊल आहे ते जमिनीकडे सैल सोडायचं. आता इथे ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचं. आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं सुलभ म्हणजे अगदी सोपी कृती पवन मुक्तासनाची. इथे यथाशक्ती थांबायचं. उलट चाल करताना आधी डोकं खाली, हाताचा विळखा सोडायचा, पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आणि नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे. आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार. ठीक आहे. करूया सुरुवात. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आधी सुरुवातीला विश्रांती घ्या पूर्णपणे. श्वासाची गती आपली नॉर्मल आहे की नाही हे पहा. श्वासाची गती ना थोडीशी वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पूर्णपणे आपला नॉर्मल श्वास चालू होऊ दे आणि मग पुढच्या कृतीला वळूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. आणि आता उजवा पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करा. आपला आपण कंट्रोल मध्ये उजवा पाय 90 डिग्री वर घ्या. गुडघ्यात उजवा पाय सरळ असेल. बर, डावा पाय फोल्ड करा सर. हा, आता सावकाश उजवा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि उजव्या पायाला समोरनं हाताचा विळखा द्या. बरोबर. आता इथे थोडा वेळ थांबा. बघा, डोळे मिटून घ्या. आपल्या उजव्या मांडीचा प्रेशर पूर्णपणे आपल्या ओटीपोटावर येतोय, आपल्या पूर्णपणे पोटाच्या स्नायूंवर येतोय. आणि आता सावकाश मगाचं कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्यायचं आणि मग सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद आणि श्वास चालू. छान. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर. धाडकन न आपटता सावकाश जमिनीवर घ्या. डोकं सुद्धा वर उचलायचं नाही, डोकं पूर्णपणे जमिनीवर. आता डावा पाय सरळ, उजवा पाय फोल्ड. डावा पाय 90 अंशापर्यंत वर घेऊया. हळूहळू सावकाश 90 डिग्री वर. छान. डावा पाय फोल्ड करा. डाव्या पायाला समोरनं हाताचा विळखा द्या. आता इथे सुद्धा थोडा वेळ थांबा. डोळे मिटून घ्या. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. खांदे रिलॅक्स असतील.
आता डाव्या मांडीचा प्रेशर आपल्या डाव्या बाजूच्या ओटी पोटावरती येतोय, त्याची जाणीव. आणि आता सावकाश डोकं वर उचला, आपली हनुवटी नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. हा, पुढे विचार करताना आधी डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा वेळ सोडा. आपला डावा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर आणि नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर, रिलॅक्स. डोळे मिटून पुन्हा जाणीव श्वासाची. श्वासाची गती वाढली आहे ती समजा आहे, हे आपलं आपण तपासून घ्या. आता फक्त एका कुशीला बघा आणि बघून घ्या सुलभ भुजंगासन कसं केलं जातं. फक्त एका कुशीला बघा आणि बघा, उठून बसायची गरज नाहीये. तर इथे पाठीवर पडून आपण विश्रांती घेतली, आता पोटावर पडून विश्रांती घ्यायची. आणि त्यानंतर सुलभ भुजंगासनची कृती फक्त बघून घ्या एका कुशीला पडून. आता इथे दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे आपल्या सिलिंगच्या दिशेला असते. आता मग दोन्ही हात फोल्ड करायचे. बघा हाताची कोपरं छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि आपलं पोट जमिनीपासून वर उचलायचं. आपल्या हाताचा सपोर्ट हा जमिनीवरच असेल आणि नजर सिलिंगकडे. हे आपण केलेलं आहे किंवा मी दाखवत आहे सुलभ भुजंगासन. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद ठेवायचं, डोळे बंद आणि इथे आपला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. सर्वायकल आणि पाठीच्या दुखणीसाठी, कमरेच्या दुखणीसाठी अतिशय लाभदायक हे आसन आहे. उलट चाल करताना सावकाश कपाळ जमिनीवर घेईल, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय? करूया सुरुवात. पोटावर पडून विश्रांती घ्या आधी. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. संपूर्ण पोटाचा भाग जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि आता करूया आसन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांच्या तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या दिशेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. आपले पावलं, गुडघे, मांड्या सुद्धा जुळलेल्या आहेत. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवरच राहू दे. पाय मागच्या मागे तुम्हाला जेवढे ताणता येतील तेवढे ताणा आणि नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बघा गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेले. लोअर बॅक पासून ते वरपर्यंत संपूर्ण पाठकळ्याला अंतर्वक्र आकार आहे, प्रेशर आहे, त्याची जाणीव आणि जोड श्वासाची. छान. श्वास घेतोय, सोडतो. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, डोळे उघडा आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला मारायचंय. आधी संपूर्ण पाठ करा, जमिनीला टेकवा. पाठीवर पडून विश्रांती घ्या पूर्णपणे. आणि मग हळूहळू एका कुशीला म्हणून बैठक स्थितीमध्ये. हाताच्या आधाराने अगदी सावकाश हळूहळू बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये विश्रांती.
करूया पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, किंवा तुम्ही वज्रासनात सुद्धा बसू शकता. म्हणजे अगदीच शक्य असेल तर वज्रासनामध्ये बसा. थोडासा सीटचा भाग मागे ढकला आणि पाठकड्यातून सरळ. डोळे अलगद मिटून आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये आपण किती कम्फर्टेबल आहोत हे आपलं आपण तपासून घ्या. पुढची 7 ते 8 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे, बसायचा प्रयत्न करायचा आहे. काल आपण समान श्वसन आणि दीर्घ श्वसन पाहिलं. आज आपण विभागीय श्वसन बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस करणार आहोत. तर श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. तर दीर्घ श्वसन करताना श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो आपला कालावधी आहे हा दुपटीचा असेल. तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. त्या बैठकीमध्ये आपण स्थिर आहोत, शांत आहोत, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येईल, छातीचं प्रसरण होईल, खांदे हलकेसे कानाच्या दिशेला वर. आणि आता सावकाशपणे श्वास सोडून द्या. अगदी सावकाश आपले पोट आतमध्ये जाईल, छाती आणि खांदे पूर्ववत. पुन्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ आणि लयबद्ध झाली आहे. विचार आपोआप कमी झालेले आहेत. बघणार आहोत आपण आता विभागीय श्वसन. तर इथे आपल्याला उदर, उर आणि स्कंद श्वसन करायचंय. तर जेव्हा आपण उदर श्वसन करतो तेव्हा आपली जाणीव आपल्या पोटाकडे असेल. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जाईल. उर श्वसन करताना आपण जेव्हा श्वास भरून घेतो तेव्हा छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण, म्हणजे आपण जी हवा भरून घेणार आहोत त्याच्याने आपली छाती फुगवायची. आणि मग संत गतीने श्वास सोडताना तिथले सगळे स्नायू रिलॅक्स होतील. जेव्हा आपण स्कंद श्वसन करतो तेव्हा श्वास घेताना आपले खांदे हलकेसे कानाच्या दिशेने वर जातील आणि श्वास सोडताना ते हळूहळू पूर्ववत होतील. अशा प्रकारे आपण प्रत्येक श्वसन वेगवेगळं करणार आहोत. ठीक आहे. उदर, उर आणि स्कंद आपण वेगवेगळं प्रॅक्टिस करणार. आणि मग उद्याच्या भागामध्ये आपण संपूर्ण योगिक श्वसन कसं केलं जातं हे शिकणार आहोत. तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जा. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. अजून एक राऊंड.
खोलवर दीर्घ श्वास घेताना पोट बाहेर येत आहे. संत गतीने श्वास सोडताना पोट आत जात आहे. आता आपली जाणीव आपल्या उर भागाकडे घेऊन जाऊया, म्हणजेच आपल्या छातीच्या भागाकडे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास करून घेताना छाती फुगवायची आहे. त्याचं आडव्या कक्षेत प्रसरण. संत गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास करून घेताना छातीचं प्रसरण. संत गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत. आपली जाणीव आपल्या स्कंद भागाकडे, म्हणजेच आपल्या खांद्याच्या ठिकाणी. डोळे मिटून आपण प्रत्येक कृती करण्याचा प्रयत्न करतोय. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. संत गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. संत गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. काही क्षण शांत. आपण जे विभागीय श्वसन केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा घ्या. आपण उदर, उर आणि स्कंद श्वसन केलं. आता हे संपूर्ण तिन्ही श्वसन एकत्रित करण्याचा प्रयत्न करूया. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. आता त्यांची ज्ञानमुद्रा डोळ्यांगत मिटलेली आहे. तो श्वास पूर्णपणे सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. उदर, उर आणि स्कंद श्वसन आपण श्वास म्हणून घेतलाय. आणि संथ गतीने श्वास सोडताना आधी पोट आतल्या दिशेला जाईल, छाती पूर्ववत होईल आणि मग खांदे पूर्ववत. प्रत्येकाची श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न असेल. फक्त आपण टेक्निक नीट लक्षात घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करा. अजून एक अभ्यास करूया. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. जाणीव उदर, उर आणि स्कंद भागाकडे असेल. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास. काही क्षण शांत, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आपल्या प्रत्येक श्वासासोबत आपण प्राणयुक्त, चैतन्ययुक्त, एनर्जाइज होता. आणि आपला संपूर्ण श्वास सोडताना आपण तणावमुक्त, व्याधीमुक्त, स्ट्रेस आउट होतो. माझा प्रत्येक श्वास घेताना माझा आत्मविश्वास वाढत आहे आणि माझा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता बाहेर पडत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे.
करणार आहोत तीन मकार लांबवलेले ओमचे उच्चार अगदी हळू आवाजामध्ये. आपल्याच कानाला आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हे तीन उच्चार करणार आहोत, ज्याच्याने आपली आंतरिक सजगता जी आहे, आपले इनर अवेअरनेस वाढण्यास मदत होणार आहे. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार मकारला बोलेला ओ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार ओ. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून जोडलेले हात हृदयापाशी. शांती पाठ. ओम सहना ववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. प्रिय नमनमित्रा, जोडलेले हात डोक्याच्या दिशेने आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना उघडा समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडून घेऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतून सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील. हातांच्या तळव्यांचा संरक्षण निर्माण झालेली उलगड डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळ्यातून एक दृष्टी उघडे. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. कोणाला काही शंका किंवा काही समजलं नसेल तर विचारू शकतो. अच्छा, काही विचारायचं आहे का? ठीक आहे, धन्यवाद. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.